जेव्हा घोड्यावर पैसे लावले जातात तो मोठ्या माणसांचा खेळ म्हणला जातो आणि बैलावर पैसे लावायला लागला की म्हणजे खेळ लावला की लोक म्हणतात की काहीतरी विचित्र खेळ आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. आज जे 9-12चं मैदान संपन्न झालं, खूप सुंदररित्या पारदर्शक मैदान पार पडलं आणि या मैदानाचा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय कडेपूरकरांचा वजीर आणि सोबत पळाला मोरगावकरांचा भोला. 4-5 मैदानात आम्ही मार खाल्लाय आणि आज गाडी राहिली, अतिशय आनंद आहे. आणि बैलानं चांगलं पळून आज 3 नंबर केलाय. चांगल्या गाडीत राहील 3 नंबर केला बैला. मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हणायला बैलाची. मला वाटतं तुमच्या भागातली जेवढी मैदान झाले त्या मैदानामध्ये आपला बैल कायम गुलालात असतो. कायम काय सांगाल बैलाबद्दल? बैलानं ह्याच्या अगोदरची 4 बैल झाली, पण ह्या बैलानं आमचं समाधान केले चांगलं. कुठं घेतला बैल? हा वजीर आम्ही शिर्डीवरून आणला होता. कशा पद्धतीने सुरुवात झाली त्याची? किती महिन्याचं असताना घेतलेलं? कसं आम्ही घेऊन साधारण 1 वर्ष होईल आता. पहिलंच मैदान आम्ही कडेपूरचं आमचं गावचं मैदान होतं, त्या मैदान दिवशीला घेतला होता. तिथे पाहिलेला का की आणला होता आम्ही? आणला ती पहिलं मैदान इथंच. तरी बैलाकडे बघून कशा पद्धतीनं म्हणजे बैलाला मागणी घातली की तुम्ही हा बैल तुम्हाला पसंत पडला, त्याबद्दल काय? बैल कारण अनुभवी माणसं बरीचशी आहेत. आमचं अनुभवी माणसं म्हणजे आमच्या चुलत्यांचे जवळचे मित्र आहेत. एकदम लहानपणापासून आमचे चुलते आज नाहीत, पण त्यांचे जवळचे मित्र, त्यांना प्रचंड नाद होता. काय सांगतो बैलाबद्दल? त्यांच्या पारखीनं आम्ही हा बैल हा आमचे मित्र प्रकाश फडतरे बापू, त्यांचे जवळजवळ 30 वर्ष आम्ही दोघे एका ठिकाणी बैलगाड्याच पळवतो. 1 नंबरचे नामांकित ड्रायव्हर होते ते, आणि त्यांच्या मागे कुणीतरी वारसा चालवावा ही आमची मनापासून इच्छा होती. ती इच्छा आज राहुलच्या रूपाने पूर्ण होत्या. ह्याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही अभिमान नाही. म्हणजे चुलत्यांची जी आठवण आहे ते वजीर कायम म्हणजे कायम स्मरणात त्यांच्यासाठी पळतो. हा, त्यांच्यासाठी पळतो आणि त्यांचं नाव ही कडेवर राहील एवढीच अपेक्षा आम्ही करतो. आपली गाडी डोंगराई प्रसन्न प्रकाश बापू फडतरे कडेपूर. दादा, कसं वाटतं सांगली भागात मोडतं तुमचं, या खटाव भागामध्ये येऊन कसं वाटतं? आणि या भागामध्ये येऊन बैलानं गुलाल घेतलाय, 3रा क्रमांक पटकवलाय, नंबर किती पण असू दे पण गुलाला महत्व आहे, काय सांगा? समाधान होते. गेल्या वेळेला पण ह्याच मैदानात गेल्या 4 महिन्यापूर्वी आम्ही इथं शिरसोडीच्या रायफलवर पाहिलेलो. तो आपण आमचा 3राच नंबर झाला. 3 नंबरच झाला होता आमचा. आज किती नंबर तास पाहिली सेमीला? आज 5 नंबर सेमी आणि फायनल कुठल्या तासावर पडले? 22व्या गटात पाहलो 6 नंबर तासावर, 5व्या सेमीत पाहलो 5 नंबर तासावर, फायनलला पण 5 नंबर तासावर. सर्व तुमचं नियोजन टीम करतात. आता सर पण आले, डॉक्टर आहेत ते, MD डॉक्टर आहेत मित्रांनो, आणि स्वतः डॉक्टर असून या बैलगाडी क्षेत्राला आज पाहायला आला का खास वजीर फायनल मध्ये आहे त्यासाठी आला? वजीर फायनल मध्ये त्यासाठी आलो. कसं वाटतंय? ज्यावेळेला वजीर फायनल मध्ये असतो त्यावेळेला आम्ही असतो कायम बघायला फायनलला येते. पण काय वाटतंय म्हणजे हा खेळ म्हणजे एक अनेक लोकांचा असा विषय झाला की असे लोक म्हणतात की बाबा हा खेळ खेळला तर मी 4 वर्ष जास्त जगीन. असं कसं आहे, हे प्रत्येकाचं ठरवण्यावर आहे. जेव्हा घोड्यावर पैसे लावले जातात तो मोठ्या माणसांचा खेळ म्हणला जातो आणि बैलावर पैसे लावायला लागला की म्हणजे खेळ लावला की लोक म्हणतात की काहीतरी विचित्र खेळ आहे. असं नाही ना, प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे की ज्यावेळेला हे जे मोठे लोक आहेत ते रेस कोर्स मध्ये जाऊन घोड्यावर पैसे लावतात आणि त्यांच्याकडे तेवढे पैसे आहेत, पण घोड्याची किंमत जेवढी आहे तेवढीच आज बैलांची पण किंमत आहे. ऍज अ डॉक्टर म्हणून कसं पाहताय हे क्षेत्र? कारण ते विश्व वेगळं आहे आणि बैलगाडीचं डॉक्टर म्हणून जे आहे ते एक वेगळं क्षेत्र आहे, हे मान्य आहे. ते प्रोफेशन आहे, पण हे जे आहे ते एक मित्रांमध्ये आल्यानंतर जे थोडस विरंगुळा मिळतो तो एक. काय सांगाल, आज वजीरनं गुलाल पटकवलाय आणि काय आनंद आहे संपूर्ण टीमचा? 5-6 मैदानात जरा गुलाल नव्हता आम्हाला वजीरला, पण आज त्यानं तो बॅकलॉग भरून काढलाय असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. कारण खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या टप बैलांच्या मध्ये आज त्यानं चांगल्या पद्धतीनं मैदान मारलेलं आहे. खूप मोठं समाधान आहे. तुम्ही म्हटलं तसं 6 ते 7 मैदान झाले, जरा थोडस कमी येत होता, काय चुकत होतं नेमकं? थोडस त्याची तब्येत ठीक नव्हती. त्याचा पूर्णपणे राहुल शेट्टी त्याला गॅपवर ठेवला, त्याच्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या केल्या आणि त्यानंतर त्याच्यावर कुठलाही जबरदस्ती न करता त्याचा मूडची वाढ बघितली. आणि त्याची मोठी कारण की आज बैलगाडी क्षेत्रात बैलाच्या तब्येतीकडे बघितलं जात नाही बऱ्याच वेळेला, पण राहुल शेटचं तसं नाही. पहिल्यांदा त्याची तब्येत बघितली जाते,
रोज मैदानाला ज्यावेळी तो बाहेर पडतो त्यावेळी त्याची पूर्ण आदल्या दिवशी तपासणी केली जाते आणि ज्यावेळी तो फिट असतो त्याच वेळी त्याला मैदानाला बाहेर काढला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हा मुद्दा खूप छान आहे. कारण कसं होतं काय काय वेळेस मैदानात बैल आल्यानंतर काय काय बैल आजारी असते तरी पण तशीच पळू देते. पण तुम्ही आधी चाचणी करतात या बैलाची बाबा कितपर्यंत त्याला ताप आहे का, त्याला काही इन्फेक्शन आहे का, त्याची सरासरी रोजचा दिनक्रम त्याचा व्यवस्थित आहे का, तो वैरण व्यवस्थित खातोय का, पाणी व्यवस्थित पितोय का, तो शेण व्यवस्थित टाकतोय का, इतक्यापासून त्याच्याकडं राहुल शेठचं बारकाईनं पर्सनल लक्ष असतं. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आता शक्य आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही पाहता म्हणजे शर्यतीला ज्यावेळेस बैल आणता त्यावेळेस तर याचा फायदा होतोय का कुठेतरी म्हणजे आता सध्या 100% फायदा. काय कशा होतं पद्धतीने फायदा होतो? समजा काही वेळेला आपल्या पैरापेक्षा पैरा का चांगला असतो बरं. त्यावेळेला बैल जर आपला कुठेतरी नरम असला आजारी असला आणि आपण उगाच विनाकारण गेलो तर आपला बैल कमी दिसतो. बरोबर. त्यापेक्षा आम्ही आपलं सरळ सांगतो बाबा आज नको मग जरा बऱ्याच वेळा असं केलंय आम्ही बैलावर की चांगला पायरा असून आम्ही ते थांबवलाय. बरं उद्या माणसं म्हणतात ना बाबा तुमचाच बैल पळत नाही, म्हणजे ते लक्ष न देण्यामुळे आपली तुम्ही पाहते हे आपल्याला माहिती माहित पाहिजे फक्त ते दुसऱ्याने म्हणता कामाचं नाही ना त्याची आपल्याला. तब्येत व्यवस्थित व्यवस्थित असताना त्याला फक्त हा, म्हणजे बाहेर. आपल्या घराचं मेंबर हो, समजून त्याला बरोबर. वागवलं पाहिजे. आतापर्यंत मैदान कुठली कुठली झाली त्याची फायनल आता कुठले गुलाल घेतले ते? तसे एक 25 एक त्याचा गुलाल झाली. कोणते कोणते असे मेन मामाचं मैदान कुठली मी तुम्हाला सांगतो आठवणीतली कदमवाडीच केलं. कदमवाडीत त्यानं 2 नंबर केला. परत मानेवाडीत केला. खटावचं झालं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो संग्राम केसरी आमच्या कडेपूरचं तिथं 2 वेळा त्यांच्या मैदानात राहिलाच. त्यानंतर बारामतीत राहिला. माड्याला पंढरपूरचं आता मोठं मैदान झालं तिथं सुद्धा बैलानं कडनं सिमी पास केला. तिथं पब्लिक तिथं पण 4 नंबर केला. बैल दोन्ही खांदी दोन्ही. त्या भागातली पब्लिक म्हणजे काय हो, बोलायलाच नको. हा, तिथं एकदम पब्लिक आत यायचं. हा. तरी त्यावेळेला गट सुद्धा कडनं काढला बरं. आणि सिमी सुद्धा कडनं काढला होता. पहिल्या सीमीत बकासूर पाहिला होता, दुसऱ्या सीमीत आम्ही कडनं पाहून लागले. बरं. तिथं पण आम्ही 4 नंबर केला होता. बरं. गाडी आमची फायनलला सुद्धा कडलाच आली होती तरी 4 नंबर तिथे केला. बैल शिर्डीतनं घेतला बरोबर. हो, कितीला घेतला काय? त्यावेळेला आम्ही घेतला होता 7,51,000 रुपये. असं कधी जाणवतं की फायनल आला किंवा सेमीची अटीतटीची लढत आली वजीर आपल्यासाठी पळतोय असं जाणवतं का? बऱ्याच वेळा जाणवत. आणि आज सुद्धा असं वाटलं होतं म्हटलं बाबा आज काहीतरी कर. आम्ही पाठीमागणं आलोय. आम्ही सकाळपासून इथं नव्हतो. झटणारी वेगळी येते बरं. दुसरी येते. आम्ही आता मागणं बैल राहिला समाधान झालं. आम्हाला इथून आता लांब गाव आहे आमचं. तरी राहिल्यानंतर तिथून आम्ही एकदम निघलो गाडी म्हणजे बघत बघत सीमी. हा, संपूर्ण टीम पण आज आम्हाला वाटलं होतं असं की बैल आज फायनलला राहणार. राहील बैल आज. झालं होतं. संपूर्ण टीम बद्दल काय सांगाल म्हणजे टीम आमची अशी हा. आहे मुळात आमच्या टीम मध्ये कोणीही व्यसनी नाही. बरं. आणि कोणी असं म्हणजे काहीतरी मिळालं किंवा कोण काहीतरी दिलं असं नाही. प्रत्येक जण ती प्रेमानं- खर्चाने येतील. प्रेमापोटी सगळी लोक आलेले आमचं नियोजन सगळं बघतील निवासाबा आमचं भाऊ जाईल कुठे गेलं गेले. बरं, तुमच्याकडे तुमच्या टीम मध्ये जे माणसं आहेत ती मला वाटतं डॉक्टर पण तुमच्या टीम मध्ये आहे. हो. की एवढं म्हणजे नाद कुठपर्यंत डॉक्टर काय सांगचाल ह्या नादाला तुम्ही काय म्हणता? हे कसं आपण शेतकरी कुटुंबातून आलोय. आपल्याला पण पहिल्यापासून शेतीची आवड आहे. शेतीशी संबंधित सगळ्याच गोष्टीची आवड आहे. तर राहुल दादांचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे ते जी काही शेतीशी संबंधित गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही लहानपणीपासून एकदम सोबत असलेले मित्र आहे. मग सांगितलं प्रोफेशन आहे ते डॉक्टर हे इज अ प्रोफेशन. हे जे आहे ते मित्रांसोबत आलेलं एक विरंगुळ आहे. दादा आता भवितव्याचं नियोजन कसं असणार आहे कारण मोठी मैदान येत आहेत. वडकीचं फक्त बघा मैदान आहे, आमच्या पुशेगावचं परमपूज्य सेवागिरी महाराजांचं हिंद केसरी मैदान आहे. कसं पाहता? आमच्या बघा खूप इच्छा गेली 4 वर्ष झालं हा. की पुसेगावच्या मैदानाला बैल राहावा. म्हणजे तेवढी एक इच्छा तेवढी राहिली की इच्छा बाबा ती बी पूर्ण होईल आमची इच्छा. त्यांच्या चुलत्यांच्या काळात आमचं हे एक मैदान पुसेगाव झालेलं आहे आणि पुशेगावचं मैदान त्यांनी पटकवलेलं आहे बरं. बापूंनी. एक नंबर नाव आणि काय त्या त्याचे पण बैलाचं? नाव- आमचं त्यावेळेला एक वाघरे म्हणून बैल होता. बरं, वाघरे. हा, तो पुसेगावात राहिला होता आणि आमची चुलती स्वतः गाडी आणायची. ड्रायव्हर बी स्वतः होते आणि बैल बी स्वतः होते. ड्रायव्हर म्हणून त्यांना 1 नंबरचा बरं, पुरस्कार मिळाला. आजची गाडी कोणी आणली तुमची काय आपला भाऊ ड्रायव्हर मांडव्याचा म्हणून? तोच ड्रायव्हर असतो. दादा खूप सुंदर मुलाखत दिली आपण आणि नक्कीच भवितव्यामध्ये तुमचं जे स्वप्न आहे ते वजीरनं आतापर्यंत पूर्ण करत राहिलाय आणि इथून पुढे पण करत राहील हीच आशा करतो. धन्यवाद.